दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनंती असेल दीपक भारद्वाज यांचा सन्मान मी विनंती करेल आमचे इब्राहिम खान यांच्या हस्ते केला जाईल. इब्राहिम भाई सन्मान केला जाईल. मानाची शिल्ड आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान केला जाईल. पाहतोय देवाने नक्कीच हँडिकॅप नक्कीच केलाय, परंतु याच्या मनामध्ये क्रिकेट खूप गाजतंय. आपण पाहतोय कुठे सामना असेल जबीर खान यांचा खूप मोठा फॅन आहे हा. आपण बघितलं तर सफाळा भागामध्ये डहाणू भागामध्ये बाईकवर नक्कीच रात्रभर मॅच बघण्यासाठी तो येतोय. दोन शब्द नक्की तो सांगेल. आम्हाला असं वाटतं दोन शब्द नक्कीच जबीर बद्दल तो सांगावा. चला नाचतोय. चला विनंती करेल मी संतोष पाटील यांना सामन्याला सुरुवात करायची आहे. तर पाहायला मिळतंय सामन्याला सुरुवात होताना दोन बलाढ्य संघ दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन. क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला अंडरमचा बाहुबली म्हणून ओळखलं जातं संतोष खान. एक कॉल असेल 4 चेंडूवर 4 चौकार लोटस स्टुडिओ कडून 501 रुपये, तसंच हॅट्रिक वर 501 रुपये लोटस स्टुडिओ कडून विकेट्स वर. नक्कीच आपण पाहतोय लगातार 3 चौकार 4 चौकार आणि लोटस स्टुडिओज याच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच आपण पाहतोय पहिलं षटक गोलंदाज बिलाल. 6 चौकार लटन भाई यांच्यावर 1000 रुपये. पहिल्या चेंडूवर खणखणीत मात्र चौकार मारला जातोय. क्या बात आहे, सुरेख मात्र सुरुवात. जब्बीर खानची ही ओळख आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारला जातोय. कुठलीही टुर्नामेंट असो मात्र जब्बीर खान जेव्हा जेव्हा येतोय तेव्हा मात्र पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याची ख्याती नक्कीच त्यांची आपल्याला पाहायला मिळतोय. बिलाल मात्र पुन्हा एकदा सबको मिलेगा, कोई धक्का मुक्की करेगा नहीं लाइन से आने का, समझा? कोई धक्का मुक्की करने का नहीं. रुको जरा, सबर करो. बोला धक्का मुक्की नहीं करने का. सबको मिलेगा, कोई धक्का मुक्की करेगा नहीं लाइन. धन्यवाद डीजे. दोन चेंडूवर मात्र बलाढ्य 2 चौकार पाहायला मिळालाय. नक्कीच बिलाल थोडस विचार करेन की कसा चेंडू टाकावा. हा देखील चेंडूवर चौकार येतोय. 3 चेंडूवर 3 चौकार. कैसा लेते फिर? नक्कीच आपण पाहतोय टपाटप मात्र चौकार मारले जात आहेत. ज्या पद्धतीने खेळला जातोय 3 चेंडूवर 3 चौकार मारून बाहुबली नक्कीच आपण पाहतोय. अंडरम क्रिकेटचा बाहुबली म्हणून याला ओळखलं जातोय जब्बीर खान. आपण पाहतोय चौथा जर चौकार मारला तर लोटस स्टुडिओ आपण पाहतोय 500चा पार्टी नक्कीच लागला गेला आहे, परंतु हॅट्रिक थांबली जाते. नक्कीच आपण पाहतोय सन्मान असेल. कुठलीही धावसंख्या येत नाही. आपण पाहतोय हा चेंडू देखील पाहायला मिळाला तर रेंज मध्ये आला नव्हता जब्बीर खान यांच्या. तर नक्कीच 12 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा रेंज मध्ये हा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. क्या बात आहे. चला बाबू रेहमान यांनी पाण्याची सोय करायची आहे. डीजे थांबायचा डीजे. धन्यवाद. 4 चौकार मात्र पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू मागे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि हा चेंडू देखील टॅप करण्याचा प्रयत्न फील्ड केला जातोय. चला एक सन्मान असेल. चला एक सन्मान असेल. भारती भरत कांबळे मॅडम आपण नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यांचा सन्मान केला जाईल. पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडम यांना विनंती असेल यायचा. मॅडम आपला छोटा सन्मान असेल. तसंच मी सोनकांबळे मॅडमला विनंती करेन यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. मॅडम यायचा आहे, आपण सन्मान करायचा आहे कांबळे मॅडम यांचा. डिक्लेअर झोन कडे मात्र हा चेंडू वळवला जातोय. पाहूया. चला यायचं आहे पुष्पगुच्छ
चला सन्मान करतील एक मानाची शॉल तसंच पुष्पगुच्छ आणि गिफ्ट हॅम्पर नक्कीच पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2021 मध्ये आपण पाहतोय. वेळेत वेळ काढून मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत. आपण मॅडम समोर बघायचं आहे नक्कीच. तसंच मी विनंती करेल मॅम विराजमान व्हायचं, तसंच मी विनंती करेल दीक्षा मॅम यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल आमचे वहिनी प्रीती ठाकूर आमचे फाउंडर यांची सौभाग्यवहिनी यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट ले तो उसको मसल दिया. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 23 धावा. चला आपण पाहतोय पालघर जिल्हा युती सेना अध्यक्ष दीक्षा मॅम सन्मान. पुष्पगुच्छ तसंच प्रेमाची शॉल गिफ्ट हॅम्पर नक्कीच देण्यात येईल. यावेळेस आपण पाहतोय सन्मान करत असताना आमच्या वहिनी यांचा सन्मान करत असताना परीक्षित ठाकूर यांची सौभाग्यवती हे सन्मान करतात. दीक्षा मॅडम यांचा आपण पाहतोय मैदानामध्ये. पालघर जिल्हा युती सेना अध्यक्ष दीक्षा मॅडम सन्मान होत असताना पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2021 मध्ये त्यानंतर ओळी आहे असं सन्मानाकडे हर्षद साहेब नगरसेवक मुंबई नगरपालिका यांना सुद्धा विनंती करेल मी. यांचा सन्मान करतील आमचे बंधू आशिष पिल्ले यांच्या हस्ते हा सन्मान असेल. हर्षद साहेब यायचा आहे आपला एक छोटा सन्मान पॅराडाईज टुर्नामेंट मध्ये आशिष पिल्ले यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येईल. तर 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 29 धावा. बिनगडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय अजूनही एकही गडी बाद करता आलेला नाही. तारापूर संघ आपण पाहतोय तर मजबूत परिस्थितीमध्ये मात्र घरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पॅराडाईज संघ जब्बीर खान आणि विशाल मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना. हॅलो चला मी विनंती करेल मान्यवर यांचा सन्मान आशिष पिल्ले नक्कीच एक सामाजिक कार्यकर्त्यात गरजेंना प्रत्येक जागी हेल्प करणारे बंधू आमचे सन्मान करत असताना हर्षद साहेबांचा नक्कीच माजी नगरपालिका मध्ये नगरसेवक आहेत यांचा सन्मान केला जातोय. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2021 मध्ये आपण आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा धन्यवाद करेल. वेळेत वेळ काढून आम्हाला उपस्थित दिल्याबद्दल धन्यवाद. विराजमान व्हायचे सर. तर इब्राल खान कडून एक बक्षीस आलेलं आहे. 3 लगातार चौकार मारले जब्बीर खानने तर 500 रुपयाचे कॅश प्राइज येईल. नक्कीच आपण पाहतोय चांगली अशी एटीएम ओपन होताना पाहायला मिळतंय. या चेंडूवर मात्र थोडस स्वतःला हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू थोडासा हाईट वर होता हा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता मात्र आपल्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य चेतन धोरे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यायचं विराजमान आहे सर. आपण सर यायचं आपण. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी आपण पाहतोय चेतन दादा पालघर जिल्हा परिषद सदस्य आपल्यामध्ये उपस्थित. धन्यवाद. वेलकम सर. तीनच फटके मारतात. एक समोर मारतात, एक तिकडे मारतात आणि तिकडे मारतात. तीनच फटके सदतीस धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जातात. आपण पाहतोय फरदीन जो मॅचचा मॅन ऑफ द मॅच 4 गडी बाद केले होते फरदीन यांनी. आता मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. आतापर्यंतचे 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूवर 8 धावा खर्च करतोय फरदीन. पुढे एकदा हा चेंडू पाहायला मिळतोय. लेक्सिक खराब चेंडू पाहायला मिळतोय. लेक्सिकच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला.
चला मी विनंती करेल संतोष एक मिनिट थांबायचं आहे. दीक्षा मॅडमना विनंती करेल नक्कीच. दीक्षा मॅडम आपण 2 शब्द सांगावेस पॅराडाईज टुर्नामेंट मध्ये आल्याबद्दल. आपण एक युवा नेता नक्कीच पाहायला भेटत लेडी असं आहेत लेडी फायटर आपल्याकडून 2 शब्द नक्कीच संबोधित झाले पाहिजे प्रत्येक प्रेक्षकांना खेळाडूंना. दीक्षा मॅडम. त्रेचाळीस धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. तिसरं षटक संपलं जात आहे. चौथं षटक मात्र मार्गास्थ लागेल. आपण पाहतोय षटक अखेरीस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज पॅराडाईज वर्ल्ड कप जे अरेंज केलेला आहे अगदी सुंदर अरेंजमेंट आहे. त्यासाठी मी पूर्ण टीमचे अगोदर हार्दिक अभिनंदन करते. पालघर जिल्ह्यातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं त्याच्यासाठी सुंदर अरेंजमेंट केलेली आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बोईसरमध्ये वंजारवाड्यामध्ये अशाच मॅचचे आयोजन होत राहावे अशी मी प्रार्थना करते सर्वांना. धन्यवाद. तर मात्र पाहिलं जातंय सुरेख मात्र गडी बाद होताना पाहायला मिळते. क्या बात है. आता मात्र तारापूरच्या खेम्यामध्ये जोश जल्लोष वाढलं जाईल कारण की गडी कोणाचा बाद झाला तर नक्कीच अंडरम क्रिकेट मधील बाहुबलीचा जब्बीर खानचा गडी मात्र बाद होताना पाहायला मिळालं. थोडीशी नाराजी व्यक्त होते या ठिकाणी जर विचार केला तर पॅराडाईज हॅलो मध्ये. संतोष एक मिनिट नक्कीच धन्यवाद हर्षद सर. चला मी विनंती करेल रस्ता सोडायचा आहे. रस्ता क्लिअर करायचा आहे. एंट्री गेट आहे तेवढं कोणी उभं राहायचं नाहीये. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपण या टुर्नामेंटला इकडे उपलब्धी दिल्याबद्दल आपली उपस्थिती नोंदवल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच खूप खूप धन्यवाद. भारती कांबळे मॅडम असतील तसंच दीक्षा मॅडम हर्षद साहेब सगळ्यांचा मनपूर्व आभार मानतोय. पॅराडाईज क्रिकेट क्लब तर्फून मी माझे साथी कमांडर संतोष पाटील आणि युसुफ सय्यद आमचा सगळा ग्रुप आपला आभार मानतोय. आपण वळूया मैदानामध्ये संतोष पाटील यांच्याकडून. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 47 धावा आपण पाहतोय. या षटकातील जर विचार केला 2 चेंडूंचा खेळ झालाय. एक चेंडूवर चौकार तर दुसऱ्या चेंडूवर मात्र चमत्कारी गोलंदाजी नक्कीच म्हणता येईल. जब्बीर खान बाद झालेला आहे. आता मात्र फलंदाज येतोय अशरफ. सुरेख मात्र फटका. या ठिकाणी डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाते. 48 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. सुरेख मात्र या षटकामध्ये काम केलं गोलंदाज शाकिर यांनी. ज्याची गरज होती तो मात्र गरज पूर्ण करून दिली शाकिर या गोलंदाजाने. जेव्हा जेव्हा विचार येतोय नक्कीच एक गोलंदाज चांगला गोलंदाज असावा असंच हा चांगला गोलंदाज पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करतोय क्या बात है. सुरेख मात्र गोलंदाजी केली जाते. अप्रतिम मात्र गोलंदाजी. आता मात्र पॅराडाईज संघाचा विचार केला तर कुठेतरी रन्स थांबवण्याचं काम करतील का तारापूर संघ. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जातोय. एकदा मात्र घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्येचा जर विचार केला तर 49 धावा मात्र स्कोरबोर्ड लागले जात आहेत. षटकातील चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. सुरेख मात्र शिप शॉट. क्या बात है. चतुराईने मात्र हा फटका मारला जातोय. अप्रतिम मात्र फटका पाहायला मिळाला. इनिंग ब्रेक आपण पाहतोय. चार षटकांचा खेळ झालाय. 53 धावा स्कोरबोर्डवर आहेत. नक्कीच आपण पाहिलं होतं
पासळ संघाला 106 धावांचं लक्ष दिलं होतं. हा हाय स्कोर आहे आजच्या दिवसाचा 106चा. मात्र बघूया पॅराडाईज संघ आपला होम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावर खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संघाने आतापर्यंत जर विचार केला 4 षटकांचा खेळ झालाय. 53 धावा स्कोरबोर्डवर बनवल्या आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या 4 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. तारापूर सारखा संघ आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 53. इनिंग ब्रेक पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चला फील्ड लावून घ्या लगेचच. तारापूर संघ आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने जब्बीर खान यांनी फलंदाजी केली होती अप्रतिम असं वाटलं होतं की 106 रन्स देखील जास्त होतील. हायेस्ट स्कोर देखील बनवला जाईल हे मात्र विचार मनात होते. आणि त्याच दरम्यान त्याचा विकेट गेला आणि ही आशा आकांक्षा मात्र नक्कीच अपुरी राहील की काय. मात्र एक साईडला अशरफ आहे चतुराईने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सेफ येतोय गोलंदाजी मार्कवर. तर विशाल फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याचे एकदा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच डिक्लेअर झोनकडे चेंडू वळवलाय. हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता मात्र नाही. एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 54 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 54 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. सेफ पुन्हा एकदा सज्ज होईल अशरफ. एक फटका चेंडू मारायचा होता ऑन साइड रिजन मध्ये. चेंडू मात्र बॅटची टो लागून जातोय. साइड रिजन मध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू सेफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की कमबॅक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वरती राहण्याचं काम करतोय. थोडीशी उचली घेताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू. धावसंख्या जर पाहिली स्थिरावली जाते. धावसंख्या आतापर्यंत 54 धावा. चौथा चेंडू इंटू द गॅप मात्र सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण. तर मात्र पाहायला मिळतोय पुण्याच्या एकदा सेफ. पुण्याच्या एकदा पाहायला मिळतं हा चेंडू अवांतर चेंडू म्हणून एक धावेने भर होताना पाहायला मिळते. सेफ मात्र नक्कीच गोलंदाजी चांगली करताना पाहायला मिळालं होतं. मात्र हा चेंडू खराब होता आणि टॅपचा फटका डिक्लेअर झोन कडे जातोय. एक धाव मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 57 धावा. शेवटचा चेंडू षटकातील हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तर षटक मात्र संपलं जातंय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलं जातंय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 57 जादा. कम ऑन डीजे डीजे विरल. धन्यवाद धन्यवाद. तर आपण पाहतोय मानाचा वर्ल्ड कप 2021 मध्ये अप्रतिम दर्जेदार आयोजन नियोजन ज्यामध्ये स्टँड आपण पाहतोय साई एंटरप्राइजेस तसेच डॉक्टर विश्वास वळवी. त्याच्यानंतर DYFI चा स्टँड आपण पाहतोय तसेच लोटस स्टुडिओ. त्यानंतर युनिव्हर्सल लॅबोरेटरीज आपण पाहतोय. संजारी कंस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळते. तसेच डॉक्टर गौरव सिंग चा एक स्टँड आपण पाहतोय.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फरदीन मात्र गोलंदाजी मार्कवर अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्जेदार मात्र होताना पाहायला मिळतोय. फरदीन याचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. वी स्पोर्ट्सचे टी शर्ट आपण पाहतोय, तसेच मोबाईल बाजार मधून आपण पाहतोय एक हेडफोन, हे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि बॅटीची इनसाइड एज लागली जाते, गडी मात्र बाद होतोय. अशरफ याला माघारी परतावं लागेल. तर बघूया आता मात्र राहिल पठाण सन्मान असेल व्यासपीठावर. मी विनंती करेन महेंद्र भोणे सर यांचा सन्मान केला जाईल. यायचं सर आपला एक सन्मान असेल. रवी जाधव. तर नक्कीच गोलंदाज फरहीनला पाहिलं जातंय चांगलं गोलंदाजी म्हणून, ज्याने अवॉर्ड घेतला होता मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, त्यालाच पुढे सरसावला आहे अप्रतिमरित्या. मात्र पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम मात्र फटका मारायचा प्रयत्न नक्कीच केला होता. चला एक सन्मान असेल. मी विनंती करेल या सन्मानासाठी दर्शन संखे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. यायचं आहे महेंद्र भोणे सर. आपला सन्मान छोटासा कॅमेरामॅनना विनंती करेल. कॅमेरामॅन अंकित. चला महेंद्र भोणे सर यांचा सन्मान केला जाईल. मंचावर पाहतोय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2021 मध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा आपण पाहतोय प्रेमाची शॉल, तसंच पुष्पगुच्छ आणि गिफ्ट हॅम्पर नक्कीच पाहायला भेटतोय. सन्मान केला जाईल महेंद्र सरांचा. यानंतर एक सन्मान अजून केला जाईल. या ठिकाणी काय घडलं जातंय, नक्कीच गरज होती का याची. वाईट चेंडू होता, एक्स्ट्रा रन्स आली होती, मात्र स्ट्राईक राहिलने आपल्याकडे ठेवली आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या जर पाहिली 60 धावा स्कोरबोर्डवर. 60 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. राहिल पठाण. आणि आता मात्र चला एक मिनिट, एक कॉल असेल आपल्यामध्ये. नक्कीच मी विनंती करेल सफळ गावामधील विपुल पाटील तसेच आमचे दादा यांच्या दोघांना विनंती करेल व्यासपीठ स्थान जायचंय. यायचं सर विपुल पाटील यांना विनंती असेल. आमचे दादा यायचं सर व्यासपीठावर येऊन स्थान मंचवायचंय. तर छोटू येतोय फलंदाजी मार्कवर. मागच्या मॅच मध्ये देखील सन्मान असेल. तसंच इब्रार खान इबूभाई यांचा सन्मान केला जाईल. चला पंच आपला कॉल देत आहेत. यश चेंडू नक्कीच यश चेंडू 1 रन डिक्लेअर झोनकडे 1 रन्स आपल्याला पाहायला मिळते. 62 धावा. धन्यवाद. सर सन्मान असेल. मी विनंती करेन इब्राहिम खान यांना इबूभाई यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन या सन्मानासाठी सन्मान करणारे रितेश ठाकूर यांना विनंती करेन यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. चला कॅमेरामॅन अंकित यांना विनंती करेल हे क्षेत्र नक्कीच टिपायचे आपल्या कॅमेरामध्ये. प्रत्येक वेळी आपल्याला सपोर्ट करतात आमचे मोठे बंधू इब्बूभाई यांचा सन्मान रितेश ठाकूर यांच्या हस्ते केला जाईल. तसंच मानाची शॉल पुष्पगुच्छ आणि गिफ्ट हॅम्पर नक्कीच दिला जाईल. या टुर्नामेंट मध्ये मानाचा वर्ल्ड कप 2021 पॅराडाईज टुर्नामेंट पाहतोय आपण. वळूया मैदानाकडे. संतोष पाटील. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सेफ येतोय गोलंदाजी मार्कवर. हो सुरेख या ठिकाणी पाहिलं जात आहे. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पुण्याचे एकदा पाहायला मिळतंय. तारापूर संघाचा जर विचार केला तर नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. चांगली खेळी मात्र पाहायला मिळते तारापूर संघाकडून. आपण पाहतोय पुण्याचे एकदा राहिल मात्र गॅप पाहिला जातोय. धन्यवाद डीजे
67 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 67 स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. आपण पाहतोय पुण्याचे एकदा. चला एक सन्मानशील माणसावर आमचे युवा बिझनेसमॅन नक्कीच प्रत्येक वेळी आम्हाला सपोर्ट करतात. दीपक पानसरे साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन या सन्मानासाठी साजन धोडी यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. साजन धोडी यायचा आहे आपल्या हस्ते सन्मान असेल. चला यायचं कॅमेरामॅन विनंती करली यायचं कॅमेरामॅन. चला हा सन्मान दीपक पानसरे सरांचा साजन धोडी यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. चला प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ तसंच आपण पाहतोय गिफ्ट हॅम्पर सुद्धा या पॅराडाईज माणसा वर्ल्ड कप 2021 मध्ये आमच्या मान्यवरांना नक्कीच भेट दिली जाते. अप्रतिम आयोजन नक्कीच पाहायला भेटते पॅराडाईज माणसा वर्ल्ड कप 2021 आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस पाहतोय मैदानामध्ये सेकंड सेमीफायनलचा सामना पॅराडाईज वर्सेस माजी दिले तारापूर. चौथा चेंडू मात्र पाहायला मिळतोय अप्रतिमरित्या या ठिकाणी चेंडू ढकलून काढला. ज्या पद्धतीने पाहिलं कारण की छोटू आहे नक्कीच एक मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी केली होती. या सामन्यात देखील खेळी करेल का आणि पहा अप्रतिम दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या जर स्कोरबोर्डवर पाहिली 72 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. नक्कीच छोटू याला स्ट्राईक का दिली नक्कीच बादल यांनी विचार केला होता नक्कीच आणि त्यामुळे पुनच एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू निवडेल 4 धावांसाठी. त्याच्या असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चला विनंती केली पॅरेंट्सचे लहान व्हॉलेंटियर्स मैदानामध्ये यायचं नाहीये. पॅरेंट्सचे लहान व्हॉलेंटियर्स कोणीही मैदानामध्ये यायचं नाहीये. 76 आपण पाहतोय धावा. एक मिनिट संतोष सर निजामी सर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शिवसेनेचे मायनॉरिटी अध्यक्ष आपल्याला पाहायला भेटत जिल्हा अध्यक्ष अबू निजामी सर यांना विनंती करली येऊन व्यासपीठावर स्थान मंचावर यायचं सर. आइए सर खुशामदीद आइए अब आपका हार्दिक स्वागत है. तो आप देखते हुए पैराडाइज मानसा वर्ल्ड कप 2021 इसके बाद एक सम्मान होगा हमारे जिला चला एक जिल्हा परिषद सदस्य आमचे चेतन भाऊ धोडी यांचा सन्मान असेल. चेतन दादा यायचा आहे आपला सन्मान केला जाईल मंचावर. या सन्मानासाठी मी विनंती करेल दर्शन संखे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. सर यायचा आपला सन्मान छोटा सन्मान आपल्याकडून आमच्या पॅराडाईज संघाकडून केला जातोय. प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ तसेच गिफ्ट हॅम्पर नक्कीच कॅमेरामॅन विनंती असेल. लाला मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय. गडी बाद होईल का. यस बादल याला मात्र माघारी परतावं लागेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं धावसंख्या जर पाहिली 76 धावा स्कोरबोर्डवर लागले जातात आतापर्यंत. चला विनंती करेल मी विपुल पाटील सफाळे आगरवाडीचे आमचे मित्र नक्कीच जे आम्हाला सायकल या टुर्नामेंटला लाभले गेले आहे त्यांच्याकडून ही सायकल नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची गेले. नक्कीच आगरवाडीमध्ये अप्रतिम टुर्नामेंट पाहायला भेटते त्यांच्याकडून. विपुल पाटील तसे आमचे दादा यांचं सुद्धा विनंती असेल येऊन व्यासपीठावर स्थान मंच होत आहे. चला मी विनंती करतो संतोष पाटील यांना. पाहायला मिळतोय हा चेंडू अप्रतिमरित्या ऑफकोर्स स्टँडवर मात्र खणखणीत चौकार. छोटू याच्या बॅट मधून मात्र खणखणीत चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 80 जाऊन पोहोचते. पुण्याच्या एकदा बॅटीची एज लागली जाते नक्कीच आपण पाहतोय. यस पंच या ठिकाणी दर्शवत आहेत एज लागली जाते आणि चेंडू जातोय
डिक्लेअर झोन कडे 1 धाव नक्कीच मिळेल. 81 धावा स्कोरबोर्ड लागले जात आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणे बाकी आहे या इनिंग मधील. 8वं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय जावेद आणि छोटू मैदानाच्या आतमध्ये, तर लाला गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी एकदा क्या बात आहे. जावेदच्या बॅटमधून चौकार. आहे बाहुबली बॅटमन, ताऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन, लाखो करोडो झालं तू फॅन, विशाल टागीर ऑलराऊंडर. धन्यवाद. तर पाहायला मिळतोय लाला याचा गोलंदाजीवर देखील भरपूर समाचार घेतला जात आहे. जावेद पुन्हा एकदा सज्ज असेल. या ठिकाणी खोलवर डब्बा. क्या बात आहे. संजारी कन्स्ट्रक्शनच्या बॅनरवर मात्र चौकार. युट्यूब मॅनेजरला मान पहिला, युट्यूब मॅनेजरला मान पहिला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वड कपटे विला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वड कपटे विला. खणखणीत षटकार चौकार मात्र पाहायला मिळाला. संजारी कन्स्ट्रक्शन बॅनरवर मात्र सुरेखरित्या. चला जे सॉन्ग वाजणार जातोय आमचे सनी सिंगर यांना विनंती करून व्यासपीठ विस्तार जायचं आहे. जावेद नावाचा ब्रँडेड चौकार पाहायला मिळाले. 2 चेंडूवर लोन लगातार चौकार. आता मात्र दिफालाची क्या बात आहे. लाला याच्या शेवटच्या चेंडूवर मात्र जावेद देखील बाद होतोय. धावसंख्या चला विनंती पॅरेंट्स व्हॉलंटियर दादा दादा तो एंट्री गेट सोडताल. महिला नक्कीच येत आहेत, त्यांना रस्ता ते करायचा आहे. तो एंट्री गेट आहे. तसंच मी विनंती करेल आगरवाडीचे आमचे मित्र विपुल पाटील आमचे दादा त्याच्यावर त्यांना विनंती असेल येऊन व्यासपीठावर स्थान मंचायचं आहे. 90 धावांचं लक्ष असेल. चला यावेळेस एक सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. नक्कीच आपले अल्पसंख्य पालघर जिल्हाध्यक्ष शिवसेनेकडून चला मी धन्यवाद इसे. चला एक सन्मान केला जाईल. अल्पसंख्य जिल्हाध्यक्ष शिवसेनेकडून पाहायला भेटत आहेत निजामी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. या सन्मानासाठी मी विनंती करेल आमचे सिनियर खेळाडू कल्पेश संखे यांचे हस्ते हा सन्मान केला जाईल. आइए सर आपका स्वागत किया जाएगा इस मंच पर. हम देखते पे मेहमानों का आगमन जरूर होता हुआ पैराडाइज वर्ल्ड कप 2021 में. कैमरामैन अंकित पाटिल नेटवर्क लाइव कैमरामैन से विनंती करूंगा जरूर इस बेहतरीन पल को अपने कैमरे में कैच कर ले, क्योंकि हमारे बीच दिग्गज निजामी सर इनकी उपस्थिति बहुमूल्य जरूर है. धन्यवाद सर. नक्कीच आपण पाहतोय आमच्या मंचावरती यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है, ऐसे हैं चाहे वैसे हैं. चला यावेळेस आपण पाहतोय आपल्या मंचावर गणेश कारभारी आमचे दादा एक सिनियर खेळाडू. नक्कीच क्रिकेट समूह नक्कीच त्यांना सफळ गावामधून भविष्यापर्यंत खेचून आणलाय पॅराडाइज माणसा वर्ल्ड कप मध्ये. नक्कीच आम्ही 4 वर्षापासून त्यांना बोलवतोय. विपुल पाटील आणि दादांना तर नक्कीच काही कारणामुळे ते येत नव्हते, परंतु यावर्षी नक्कीच आमच्यामध्ये उपस्थिती नोंदवली आहे. नक्कीच धन्यवाद आभार मानेल सर तुमचं मी. जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना. यारबाज हम जानसाज हम इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छू लेते दिल के तार से इंडिया वाले. चला एक सॉरी सर एक मिनट प्लीज. एक सम्मान आपका और रह गया है. गिफ्ट हैम्पर जरूर आपको दिया जाएगा. मैं विनती करूंगा इस बार दीपक पानसरे इनके हाथों से ये सम्मान गिफ्ट हैम्पर आपके लिए उपस्थित किया जाएगा.
जरा कैमरामैन अंकित अनिकेत इनसे मैं विनती करूंगा इस पल को अपने कैमरा में कैच कर ले, क्योंकि निजामी सर बहुत कम हमसे मिलते हैं, उनका वक्त नहीं होता कि किसी प्रोग्राम में आए, मगर अपना एक कीमती वक्त निकालकर हमारे पास उपस्थित है, तो मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा पैराडाइज टीम की तरफ से। धन्यवाद सर, आप विराजमान होइए और हम चलते हुए मैदान के अंदर जरूर मैच चलता हुआ आज का दूसरा सेमीफाइनल का। पहला जो मैच हमने देखा पास्टल वर्सेस धरानगर, पास्टल टीम जरूर मेगा फाइनल प्रवेश कर चुकी है। जरूर इंतजार होगा पास्टल टीम को कि कौन सी टीम होगी जो अंतिम मेगा फाइनल खेलने के लिए हमारे साथ दो हाथ करेगी, तारापुर या फिर पैराडाइज बॉयसर। दोनों ही टीमें चैंपियन टीमें जरूर भिड़ने के लिए तैयार। देखेंगे ये इसका आंखों देखा हाल सुनने के लिए हम माइक्रोफोन पे विनंती करेंगे संतोष पाटिल। धन्यवाद। एक तगड़ा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय पॅराडाइज वर्सेस तारापूर शब्बीर। हो, पहिला चेंडू मात्र विशाल आपण पाहतोय अप्रतिमरित्या पाहायला मिळतोय। शाकीर सुरेख मात्र दोन चेंडू निर्धाव चेंडू फेकण्यात यश झाले। शाकीर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोयल। संतोष स्कोर सांगायचा आहे किती बिन? जिंकण्यासाठी 90 धावांचं लक्ष्य समोर असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा ओहो कर्रारी प्रहार या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार मारला जातोय। फटका पाहायला मिळाला, दिमागदार फटका मात्र पाहायला मिळाला इंटू द गॅप मधून मात्र चौकार जो आला अप्रतिम। पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेंड आणि या ठिकाणी पाहायला मिळतोय कुठली राव मिळणार नाही। चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा मात्र स्कोरबोर्ड लागले जात आहेत। शाकीर उल्ला आपण पाहतोय इंटू द गॅप मधून हा देखील चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी। शाकीर मुल्ला क्या बात है, मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम फलंदाजी केली होती, या मॅच मध्ये देखील त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल जर आपला संघ विजयी करायचा असेल तर। हा मानाचा चषक आहे, नक्कीच आपण पाहतोय फायनल मध्ये एक संघ प्रवेश केला आहे, तो म्हणजे संघ आहे पास्टल संघ। ओह क्लीन बॉल, क्या बात है। डीजे थांबवत आहे मी विनंती करेन व्हॉलेंटियर्सला कोणी मध्ये यायचं नाहीये प्लीज। लगेच जल्लोष असेल दोन्ही संघामध्ये, परंतु कोणीही मैदानाच्या मध्ये यायचं नाहीये, लहान असो मोठं। गणेश दादा नक्कीच लक्ष द्यायचं आहे, सामना सुरू आहे, नक्कीच नातेवाईकांना टाइम दिला जाईल प्लीज। तर नक्कीच आपण पाहतोय एक जोश जल्लोष पॅराडाइज संघाच्या खांबामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये होताना पाहायला मिळतोय। तर जल्लोष का केला गेला कारण की एक मोठा गडी बाद शाकीब मात्र बाद झाला, अप्रतिमरित्या मात्र विशाल याची गोलंदाजी पाहायला मिळाली। आता मात्र फलंदाज येतोय जिशान। चला विनंती करेल जो बाईक स्टँड आहे रिद्धी मोटर्स बाईक स्टँड तो खाली करायचा आहे। प्रशांत पास्टलचे खेळाडू बाईक स्टँड मोकळा करायचा आहे। रोहित चला बाईक स्टँड मोकळा करायचा, जो बाईक स्टँड आहे तो फक्त बाईक साठी आहे, कृपया करून मोकळा करायचा आहे बाईक स्टँड। गौरव चला विनंती असेल बाईक स्टँड खाली करायचा आहे, काही असो कृपया करून बाईक स्टँड खाली करायचा आहे, कॉपरेट करायचं। चला आपण वळूया कॉमेंट बॉक्स मध्ये संतोष पाटीलकडे। नक्कीच या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 25,000 लोक आतापर्यंत व्ह्यू केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच मानाचा चषक आहे, जास्तीत जास्त पसंती केली जाते या चषकाची। आपण पाहतोय
पालघर जिल्ह्यामधील नामांकित अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेला लाईव्ह नक्कीच लाईक नक्कीच आपण केले जाते. तर जाऊया दुसरं षटक गोलंदाजी माकवर गोलंदाज अहमद येतोय. गुड्डू हो गुड्डूची सुरेख गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू वळवला जातोय डिक्लेअर झोन कडे मात्र एक धाव नक्कीच घेतली जाते. एक धावीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत धावा जाऊन पोचत आहेत 9 धावा. 9 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. गुड्डू गोलंदाज बाळकृष्ण पिल्ले यांना विनंतीशील महिला कक्षकडे यायचं. बाळकृष्ण पिल्ले लाईव्ह प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ज्या पद्धतीने आपण या मानाच्या चषकाला प्रेम दिलं आहे कारण की प्रेक्षकांविना ही स्पर्धा अपुरी असते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रेक्षक नसतील तर स्पर्धा खेळणे ही योग्य वाटत नाही. मात्र स्पर्धा ही प्रेक्षकांविना कमी असते. तर पाहूया सुरेखरित्या मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न फॉलोअर थ्रू मध्ये फील्ड केला जातोय. गुड्डू मात्र अप्रतिमरित्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 90 धावांचं लक्ष ठेवलं हे वाचवायचं आहे. आणि हे काय घडलं नक्कीच आपण पाहतोय तर चौकार मारला जातोय. क्या बात आहे. नक्कीच सूर्यकिरण आलेले दिसतील. ज्या पद्धतीने चेंडू आला होता डोळ्याच्या समोर सूर्यांची किरण मात्र पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र तारापूर संघाला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा चौकार लगावल्यानंतर धावसंख्या 4 ने वाढली जाते. 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. मात्र पुण्याच्या एकदा हा देखील फटका सुरेख आहे. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. सुरेख मात्र क्षेत्ररक्षण छोटू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर हाणामारी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत तारापूर संघ कारण लक्ष मोठं आहे. 90 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याला सामोरे जाताना आतापर्यंत 14 धावा स्कोरबोर्डवर. एका हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र निघून जातोय ऑफसाइड रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच घेतली जाते. जिसान आहे आपण पाहतोय. जिसाने मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात देखील चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र म्हणता क्षणी निघून जातोय फलंदाज. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं. नक्कीच आपण पाहतोय पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तारापूर संघाला जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाज नक्कीच एक चांगली पार्टनरशिप करणे गरजेचं आहे. हे लक्षात घेता कोण पार्टनरशिप करेल कोण जिम्मेदारी घेईल कारण की हा मानाचा चषक आहे. हा नाव करायचं असेल तर मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. जो संघ चांगला कामगिरी करेल तो मात्र टिकून राहील. अन्यथा 365 दिवस 1 वर्षाचा वेळ मात्र वाट पाहावी लागेल या पुन्हा स्पर्धेला भेट देण्यासाठी. मात्र बघूया गोलंदाजी माकवर पुण्याचे एकदा विशाल येतोय ज्याने अप्रतिम कामगिरी केली होती. खूप जल्लोष केला होता. ज्या पद्धतीने विचार केला तर शाकिब याचा जो विकेट्स त्यांनी मिळवला होता. आता मात्र पुन्हा एकदा पाहूया. ओहो सुरेख पिंटा येतोय पुढे सरसावलं जातोय तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच घेतली जाते. बॅकअप चांगला होता राहिल पठाण याचा. आपण पाहतोय थोडीशी क्षेत्ररक्षणात फेरबदल केला जातोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे डावखरी हाताचा फलंदाज असेल. आता मात्र रब्बानी आपण पाहतोय
सुरेख फटका, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्या बात है. सुरेख मात्र छोटू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजाला साथ कोणाची असेल तर ती क्षेत्ररक्षणाची, आणि तीच साथ देताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पूर्ण अंगात झोकून दिलं जाते, गडी देखील बाद होते, रब्बानी बाद होतंय ना या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक डीजे सॉन्ग. धन्यवाद. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं एक सामना आपण लढवला होता छोट्या युवकांचा, तेच मात्र आता जोश आणि जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. बाईक स्टँडच्या बाजूला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पिंट्या पुढे सरसावेल, फील्ड करेल, कुठल्याही प्रकारची रन्स नाही आहे. सुरेख मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुण्याचे एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू दर्जेदार फटका. क्या बात है. हेलो, देवी प्रसाद स्पीकिंग. एयरटेल 4G धन्यवाद. 20 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 20 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अजूनही जर जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता आहे. विशाल पुण्याच्या एकदा, आता मात्र सुरेख फटका. षटक मात्र संपले जाते. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा या ठिकाणी पाहिले जात आहेत. 3 षटक संपले जात आहेत. 4थं षटक मार्गास्त लागेल. जाऊया एक छोटीशी धून ऐकूया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. अपड़ी पोड़ 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 अस्ति पोड़ कन्नाले इपड़ी पोड़ 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 इड़ु पोड़ कैयाले உன்னோட புறத்துத உப்பு மூட்டை ஏறிக்கிற உன்னோட கண்ணப்பொதி கண்ணா மூட்டி ஆடவர இந்த நட போதுமா धन्यवाद डीजे. आपण पाहतोय मानाचा वर्ल्ड कप 2021. अनेक प्रेक्षक वर्गात सकाळपासनं या स्पर्धेसाठी आपली जागा रोखून बसले आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जे स्टँड पाहिले जात आहेत, प्रेक्षकांसाठी मात्र एक मेजवानी. आजच्या दिवसातील फायनलचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही मेजवानी आहे आपण पाहतोय. जावेद येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया. ओहो, सुरेख मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पिंट्याचं. ज्या पद्धतीने पाहिलं जातंय पिंट्याचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये पिंट्या कुठेतरी बाहेर गावी गेला असल्यामुळे आपण पाहतो त्याची मॅच कुठेतरी चालू होती, त्यामध्ये उपलब्ध नव्हते. आज मात्र आपण आपलं 100% देत असताना पाहायला मिळतंय मिस्टर पिंट्या. प्रेमित राऊत आपण पाहतायत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुण्याची एकदा धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 26 रन स्कोरबोर्डवर. सॉरी, सुरेख फटका मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्या बात है मिस्टर जेबी जब्बीर खान. आपण पाहतोय एक भिंत सारखी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जब्बीर खान टेनिस क्रिकेट अंडरम मधील बाहुबली. क्या बात है. सुरेख
तर लाला येतोय फलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय लाला आणि सोहेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. आपण पाहतोय 90 धावांचं लक्ष समोर असताना चांगली कामगिरी मात्र गोलंदाजाकडून. जावेद पुन्हा एकदा आता मात्र मारण्याचा कुठलाही प्रयत्न करून देत नाहीये. आपण पाहतोय षटकातील चेंडूचा खेळ पाहिला तर शेवटचा चेंडू या षटकातील असेल. जावेद पुन्हा एकदा. क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणून सांगताना ट्वेंटी सिक्स आपण पाहतोय धावसंख्या स्कोर बोर्डवर. एक इनिंग ब्रेक आहे. 64 विन अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय 64 धावांची आवश्यकता 24 चेंडू मध्ये. चला विनंती करेल मी रोहन गावड 64 धावा. पालघर बॉक्स असोसिएशनचे सदस्य यांना सुद्धा व्यासपीठावर येणं सन्मानाचा मी विनंती करतो. चला गुलामभाई इनसे विनंती करूंगा आकर मैच का आनंद उठाए, सच पर आकर विराजमान हुई है. तर चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. इनिंग ब्रेक मात्र या ठिकाणी संपलं जातंय. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फरदीन येताना पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय सोहेल फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने मात्र फरदीन, तर गोलंदाजीसाठी मात्र गुड्डू येताना पाहायला मिळतोय. हा फुलटा चेंडू बिडकावून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. क्या बात है. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असतील सोहल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न मात्र पुढे सरसावले. या ठिकाणी जर पाहिलं तर छोटू नक्कीच आपण पाहतोय अप्रतिमरित्या मात्र फील्ड केला गेला. कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. या ठिकाणी जर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत 30 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. फिरवण्याचं काम केलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण पिंट्या, दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र पाहिलं जात आहे. कौतुक केलं जातंय पिंट्याचं, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आता मात्र राहिल पठाण ज्या पद्धतीने चेंडू अडवतायत, चान्स दिला जात नाही मोठा फटका मारण्याचा. पुण्याचे एकदा जब्बीर खान आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या पद्धतीने चेंडू टळवले जातात त्याच रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता मात्र हा फटका सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्या बात है. नक्कीच विशाल याचं कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीने शाबासकी मिळते विशालला, खरोखरच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू अडवला आपल्या संघासाठी का होईना मात्र 3 धावा रोखल्या गेल्या विशाल. तर नक्कीच गोलंदाजाला कसली गरज असते तर फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षकाची, आणि तोच क्षेत्ररक्षक जर मैदानाच्या आतमध्ये आपल्या 100% देत असेल तर गोलंदाजी देखील सुरेख होणे गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र तेच झालं. आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली जाते 30 धावांवर. 31 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. जावेद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ओ क्लीन बोल्ड. क्या बात है.
यष्टी उद्ध्वस्त करून देणारा चेंडू पाहायला मिळतोय. कमाल डीजे. क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. पुण्याचे एकदा हा पाहायला जातोय. प्रेमित राऊत मात्र चांगले क्षेत्ररक्षण करताना पुण्याचे एकदा पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पॅराडाईज संघ मात्र आपला बोलबाला या ठिकाणी नक्कीच लावताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र मजबूर केलं या ठिकाणी फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी. सैफ आलेले आहेत. शेवटचा विकेट असेल तारापूर संघाचा आपण पाहतोय. आतापर्यंत सुरेख मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली पॅराडाईज संघाकडून. हो पुन्हा एकदा टॅपचा फटका राहील. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. ज्या पद्धतीने 4 धावा अडवल्या जात आहेत आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत एकही रन्स दिलेली नाहीये. क्या बात आहे. सुरेख. जावेद 2 गडी देखील बाद केले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं 1 2 3 4 5 5च झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत आपण पाहतोय. आणि मेडन ओव्हर नक्कीच 2 विकेट्स. क्या बात आहे. सुरेख मात्र गोलंदाजी जावेदाची. पंच जरा मिडल स्टंप बघा. चला पंच स्टंप बरोबर करायचे आहेत. किती पाहिजे 12-59. तर 12 चेंडू आणि मात्र 59 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 30 धावा येणं गरजेचं आहे. हे येतील 4 धावा. क्या बात आहे. फरदीन ओहो सुरेख मात्र पाहायला मिळतोय. मात्र हा नो चेंडू आहे. यस दर्शवतायत या ठिकाणी नो चेंडू आहे. 54 धावांची अजूनही आवश्यकता असताना पुन्हा एकदा चौकार मारला जात आहे. फरदीन मात्र अंतिम क्षणाला नो स्कोर आहे. ओके नो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. अयशस्वी ठरला जातोय. संतोष मैदानामध्ये शांतता नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. खूपच शांतता पसरलेली आहे. आता पाहायला गेलं तर खूप मोठं लक्ष नव्हतं परंतु जो विकेट आपण पाहायला गेला पहिल्यापासून खेळत होता अप्रतिम फलंदाजी करत होता. साकीर मुल्ला बाद झाला परंतु चांगला प्रयत्न झाला सोहेल यांच्याकडून. जर साकीर मुल्ला मैदानामध्ये राहिला असतो तर तुला काय वाटतं की मॅच बनली असती? नक्कीच नक्कीच. कारण की त्याच्या एकट्याच्या बळावर मागची मॅच त्याने खेचून आणली होती आणि तेच प्रयत्न या मॅच मध्ये देखील तो करत होता. मात्र विकेट्स गेल्यानंतर जी खामोशी नक्कीच त्यांच्या खेम्यामध्ये आली जी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विशाल भाडा यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. साकीर सारखा फलंदाज बाद केला. त्या गोलंदाज आपण वाटतोय जसं की छोटा पॉकेट मोठा धमाका लिटिल मास्टर नक्कीच चांगला होतो पॅराडाईज संघ. त्याबद्दल 2 शब्द नक्कीच पॅराडाईज संघाचा विचार केला तर चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्या बळावर मात्र ही सामना जो आहे तो आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एकतर्फी होताना. हो क्या बात आहे. सुरेख मात्र पुण्याचे एकदा चेबी चब्बीर खान आपण पाहतोय. अब्रेक लेग ब्रेक दोन्ही करताना पाहायला मिळत आहेत. मात्र सेफ शेवटपर्यंत मॅच सोडत नाहीये. ज्या पद्धतीने पाहिलं जाते टार्गेट मोठा आहे माहिती आहे परंतु मी मारत राहणार मी रन्स काढत राहणार हेच मात्र दर्शवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. षटकातील चेंडूचा विचार केला तर सामना संपला. आता मैदानामध्ये कोणीच जायचं नाहीये. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल सामना संपला तर मैदानामध्ये जायचं नाहीये कृपया करून.
आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश करतोय पॅराडाईज संघ. अभिनंदन असेल पॅराडाईज संघाचा. उदयच आला ना लोकप्रिय झाला पल्लीबाई हा ऑनर आला पल्लीबाई हा ऑनर आला पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वड कप ठेविला पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वड कप ठेविला पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा. चला धन्यवाद डीजे. 10 मिनिटं टाइम असेल. मी विनंती कर अजरू आमचे पेंटर ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली या मैदानासाठी त्यांना विनंती कर आमचे व्हॉलेंटियर्स नक्कीच विकेट साफ करायचं आहे. चला विनंती शेला व्हॉलेंटियर्स पॅराडाईज व्हॉलेंटियर्स लहान पोरांनी बाजार व्हायचं आहे. चला वेल प्लेट तारापूर संघ. नक्कीच आपण यानंतर पाहणार आहोत मेगा फायनलचा सामना. 2 चॅम्पियन संघ नक्कीच मैदानामध्ये पाहायला भेटतील. एक बाजूला असेल दर्शन घरात तर एक बाजूला असेल जावेद शेख. एक बाजूला असेल रुपेश घरात तर एक बाजूला असेल जबीर खान. एक बाजूला असेल रुपेश कलवली तर एक बाजूला असेल विशाल आगरे. एक बाजूला पाहायला भेटेल रोहित घरात तर एक बाजूला